एक पर्सनल किस्सा आहे छोटासा जो मला सांगायला आवडेल की तो त्याचा स्वभाव फार छान आहे. तो खूप भारी ऍक्टरचा कमाल आहेच तो. पण एके दिवशी ना आम्ही चाललो होतो. ह्या प्रोसेसच्या दरम्यान आम्ही बरेच दिवस तालीम करत होतो, बरेच दिवस. आणि आपला हे करत असताना फायनान्शियल थोड्याशा बाजू हलतात किंवा एकांकिकेमधून पैसे नसतात ना, त्यामुळे ते दिवसाचं गणित आपलं असतं की पैसे एवढेच आणि ट्रॅव्हलिंग करणं. तर माझं ठरलेलं असायचं की 13-26 रुपये 13 रुपयाची बस असायची ठाण्यावरून जी घरी पोचवते आणि तीच परत ठाण्याला येते. असं ते असेल 13-26 रुपये असे. तरी म्हणून एक 50 रुपये आपल्या सोबत असायचे दिवसाचे. असं एक कॅल्क्युलेशन ठरवून चाललेलं असायचं. त्यावेळेला ना एके दिवशी ना आम्ही निघालेलो, रिहर्सल संपलेली, आम्ही निघालेलो. श्रुती नावाची एक मैत्रीण आमची. तर आम्ही गप्पा करत 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 चाललो होतो. तर मी कोणाशी तरी बोलताना ना बोललो होतो की आता जाताना पैसे नाहीत, मग मी नाही काम करतो, थांबतो, मला संपले पैसे, दुपारी समोसा खाल्ला तर माझे पैसे संपले, मी थांबतो आता. कट कॅल्क्युलेशन. हा, कट असायचं. तर मग मी आता ना थांबतोय, कामाला थांबेन आणि मग उद्या परत यायचं, परत खर्च आहेच ना, तर मग परत प्रॉब्लेम नको, मग नाही जात, मग थांबतो इथेच, पैसे संपलेत. तर हे बोलणं भोजनीने ऐकलं. अच्छा. आणि हे ऐकलं आणि माहीत नाही. मग ते झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि थांबलेलो असताना मग पुढे जाताना तो बोलला, काय ऐकलं तू, हे जरा पैसे तुला ठेव ना थोड्या वेळ, आज राहू देत, मला नंतर दे तू. अच्छा. बोललो का? म्हटलं नाही बाई, राहू दे तुझ्याकडे ठेव, मला नंतर लागले ना, तू माझ्याकडे आता आहेत जास्तीचे, मग मला लागले की नंतर देतो. मला कळलं की हिने बोलणं ऐकलं माझं. हाऊ स्वीट, किती छान. आणि परत त्याने ते पैसे मी त्यानंतर खूप वेळा दिले, पण त्याने घेतले नाहीत ते पैसे. क्या बात आहे, क्या बात. या गोष्टी लक्षात अजूनही म्हणजे